नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे। ह्या चॅनल म्हणजे तुमच्या दिव्यांगाच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार आहे। आज आपण बघणार आहे नंदुरबार या जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातली एक तहसीलदार मधून एक नोटीस आलेली आहे। ती माझ्या मित्राला आलेली आहे, तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे। कारण की ही नोटीस तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असू शकते। जे नवापूर तालुक्यातले असन त्यांना ही नोटीस बघावी आणि त्यांनी जर आपले आधार कार्ड किंवा आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख किंवा आधार कार्डवर त्यांचं नाव हे का जर बरोबर नसेल तर त्यांचं नाव DBT पोर्टलवर ॲड करता येणार नाही। यासाठी तहसीलदार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना ही नोटीस पाठवलेली आहे। ही खूप चांगली एक सूचना त्यांनी दिलेली आहे नोटीस मार्फत। आपण तीच नोटीस आज बघणार आहे। महसूल विभाग तहसील तथा कार्यकारी दंड अधिकारी नवापूर यांचे कार्यालय। तुम्ही बघू शकता प्रति लाभार्थ्याचे नाव इथे दिलेले आहे आणि त्याचे गाव पण इथे दिलेले आहे। तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार। लाभ घेत असलेल्या योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना यांचा तो लाभ घेत आहे। विषय संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरणाबाबत वरील विषयान्वये कळविण्यात येते की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे। दिनांक 1/4/2024 नंतर ब्रिम्स प्रणालीद्वारे अनुदान वितरित करण्यात येणार आहे। यांचे असे सांगण्यात आहे की तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेताय, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ निवृत्ती वेतन या योजना आता DBT पोर्टलद्वारे गेले आहे। आता तुम्हाला पैसे हे DBT पोर्टलद्वारे मिळणार आहेत। ते आता ब्रिम्स प्रणालीवर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। त्यासाठीच आपल्याला हे सांगितले आहे। तसेच सदर लाभार्थी यांनी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक लिंक असलेले आधार कार्ड, पूर्ण जन्मतारीख असलेले आधार अलीकडे कार्यालयात जमा करावे। सदर आधार कार्ड जन्मतारीख उदाहरणार्थ 22/5/2024 या फॉर्मॅटमध्ये असणे आवश्यक आहे। ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्डवरील जन्मतारीखाचा मोबाईल क्रमांक राहणार नाही त्या लाभार्थ्यांचे नाव DBT पोर्टलद्वारे ॲड करता येणार नाही। तसेच आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेचा लाभ देता येणार नाही। वरील लाभार्थ्यांनी यांनी 7 दिवसाच्या आत अपडेट असलेले आधार कार्ड या कार्यालयात जमा न केल्यास सदर योजनेचा लाभ बंद झाल्यास आपण स्वतः जबाबदार राहणार यांची दक्षता घ्यावी। त्यांनी असे सांगितले की तुमचा जर आधार कार्डवर मोबाईल नंबर लिंक असेल किंवा आधार कार्डवर पूर्ण नाव, पूर्ण जन्मतारीख तुमची व्यवस्थित पाहिजे आणि तुमची आधार कार्डवर तुमची जन्मतारीख पाहिजे। तसे त्यांनी उदाहरण आपल्याला सांगितले आहे की इथे 22/5/2024 असा फॉर्मॅट पाहिजे आणि तुमच्या आधार कार्डवर तुमचा जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर हा पूर्ण पाहिजे। कारण की आता तुमचं आधार कार्ड DBTद्वारे त्याच्यावर आपण ॲड करणार आहे। म्हणून तुम्ही त्या आधार कार्ड त्या ऑफिस संजय गांधी निराधार ऑफिसमध्ये तिथे नेऊन द्यायचं आहे तुम्हाला आधार कार्ड। आणि तुम्ही जर 8 दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड तिथे ऑफिसमध्ये जमा केलं नाही तर तुमचा पगार बंद होईल आणि बंद झाल्यास तुम्ही स्वतः जबाबदार राहणार, अशी या तहसीलदार साहेबांनी आपल्याला नोटीस दिलेली आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, नवापूर जिल्ह्यामध्ये खूप चांगली अशी प्रत्येकांना संजय गांधी निराधार योजना यांना ही नोटीस बजावलेली आहे। धन्यवाद मित्रांनो।